नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडून जी पिऊन आणि हमाल या पदासाठीची जी पात्र उमेदवारांची लिस्ट लावण्यात आलेली होती, 3888 उमेदवारांची जे कॅन्डिडेट्स आहेत, स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे परीक्षेसाठी पात्र उमेदवार आहेत, या पात्र उमेदवारांची जी यादी जाहीर करण्यात आलेली होती त्यासाठीची जी महत्त्वाची अपडेट आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाहू शकता नोटीस आहे 3888 पात्र उमेदवारांसाठी स्क्रीनिंग टेस्टसाठी जी भरतीची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठीचा फी पेमेंट आहे 125 रुपये. ते पे करण्यासाठीची महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे. त्यानुसार विस्तारित माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता अधिकृत जे नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे, उच्च न्यायालय मुंबई शिपाई हमाल पदांकरता निवड प्रक्रियेसाठी 2023साठीची. यानुसार मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाची जाहिरात देण्यात आलेली आहे. ती जाहिरात विस्तारित जाहिरात पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर इथे पाहू शकता महत्त्वाची माहिती अशी आहे की उच्च न्यायालय मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 28 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील शिपाई आणि हमाल पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या 3888 उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की त्यांनी शिपाई आणि हमाल पदाची जाहिरात दिनांक 21 मार्च 2024 रोजी मध्ये नमूद केल्याप्रमाणे 5 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत परीक्षा फी 125 रुपये आहे. ती SBI कलेक्ट स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा करायची आहे. तर SBI कलेक्टची लिंक आहे ती 5 एप्रिल 2024 पासून ओपन होईल. ती 15 एप्रिल 2024 पर्यंत अवेलेबल असेल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे SBI कलेक्टसाठीची लिंक देण्यात आलेली आहे प्रत्येक उमेदवाराला. जे पात्र उमेदवार आहेत 3888 ही जी यादी जाहीर करण्यात आलेली होती ती पाहू शकता. या पात्र उमेदवारांसाठी जी फी पेमेंट आहे ते फी पेमेंट करण्यासाठीची लिंक जी आहे रजिस्ट्रेशनची लिंक, त्याचबरोबर फी पेमेंटची लिंक 125 रुपये भरण्यासाठीची SBI कलेक्टद्वारे फी पेमेंट करायचं आहे. 5 एप्रिलपासून 15 एप्रिल 2024 पर्यंत ते लिंक अवेलेबल करण्यात आलेली आहे. त्याद्वारे फी पेमेंट करायचं आहे. जे उमेदवार फी पेमेंट करतील तेच पुढच्या परीक्षेसाठी पात्र असतील. त्याच्यामध्ये जी लिस्ट आहे त्यानंतर पुढची प्रोसेससाठीची जी आहे हॉल तिकीट वगैरे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात येईल. यानुसार पाहू शकता इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आणि नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही आहे. आणि जर एखाद्या उमेदवारानं जर त्याचे फी पेमेंट नाही केलं तर त्याची उमेदवारी रद्द ठरवण्यात येईल. म्हणजे पुढे त्याची प्रोसेस होणार नाही, परीक्षेसाठी पात्र असणार नाही. अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट अशी आहे की पात्र 3888 उमेदवारांना 125 रुपये SBI कलेक्टद्वारे हे फी पेमेंट करायची आहे. आणि याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू शकता. त्याचबरोबर डिटेलमध्ये अधिकृत वेबसाईटवर याची लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे SBI कलेक्टद्वारे ते फी पेमेंट केलं जाऊ शकतं. उद्या 5 एप्रिल 2024 पासून जी फी पेमेंटची लिंक आहे ती अवेलेबल केली जाईल. उमेदवारांसाठी SBI कलेक्टद्वारे ते पेमेंट केले जाईल. त्या पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती डिस्ट्रिक्ट कोर्ससाठीची. त्याची जी 3888 उमेदवारांसाठी फी पेमेंटची प्रोसेस जी आहे ती सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढच्या ज्या प्रोसेस आहेत हॉल तिकीट, परीक्षेचे दिनांक, परीक्षेचं वेळापत्रक, त्याचबरोबर परीक्षेची प्रोसेस याबद्दलची माहितीसुद्धा लवकरच कळवण्यात येईल. चेक केली जाऊ शकते आमच्या यूट्यूब चॅनलवर. त्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.